आयोग पॅटर्न फॉलो करतोय ना, मग आधी आयोगाला फॉलो कर. द डे आता मी याला 28 सप्टेंबर म्हणणार आहे. या दिवसाला तुमची वापरण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती तुमची आत्ताच तयार झाली पाहिजे, रेडी करून ठेवा, जो तुमच्या रोज पॉकेटमध्ये असला पाहिजे. आणि या सगळ्या केलेल्या चुका आणि तुम्ही बरोबर ठरलेली स्ट्रॅटेजी लिहून ठेवा. 3 इडियट्स मधला चतुर तुम्हाला माहिती असणार आहे. हे चतुर लोक आहेत ना, की काय करतात, बरोबर एखादं नवीन पुस्तक घेऊन येतात, त्यांनी भाला फेकला आणि झाले अकम्प्लिश असं नाहीये. ते जिम मध्ये डेली 7 ते 8 तास देतात. नमस्कार, फिजिक्स वाला मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, 28 सप्टेंबर आता मला राज्यसेवा पूर्व परीक्षेला सामोरे जायचंय. बेसिकली येत्या 60 दिवसांमध्ये माझा माइंडसेट काय असेल आणि मी नक्की काय करायला हवं याच्यावरती पुढल्या काही मिनिटांमध्ये आपण बोलूयात. बघा, याच्यात परीक्षेच्या माइंडसेट मध्ये खूप जास्त फरक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधी परीक्षा दिलेली आहे आणि जे पहिल्यांदा परीक्षा देतात हे दोन वेगळे व्यक्ती. ज्यांनी गट ब गट क सारखी परीक्षा दिलेली आहेत असे व्यक्ती आणि ज्यांनी फक्त राज्यसेवा दिलेले आहेत असे व्यक्ती. मी तुम्हाला आता इथल्या इथे 4 लोकांचे 4 वेगवेगळे माइंडसेट सांगितले. इथे बघा, आता ह्याच्या आधी जर तुम्ही गट ब किंवा गट क सारखे परीक्षा दिलेली असतील तर तिथे 60 मिनिटांमध्ये साधारणतः 100 प्रश्न सोडवायचे प्रिलिम्सला. इथे राज्यसेवेचा गेम टोटली डिफरंट आहे. तुम्हाला 120 मिनिटं हातात मिळतात आणि तुम्हाला 100च प्रश्न सोडवायचे. म्हणजे आता जरा इथे अॅक्युरसीवरती भर देणं जास्त गरजेचं आहे. इथे अॅक्युरसी आणि स्पीड हे दोन्ही गोष्टी मॅटर करणार आहेत. जीएस खूप जास्त मॅटर करणार आहे. सीसॅट क्वालिफाईंग जरी असला तरी त्याच्याकडे आपण कानाडोळा करता कामा नये. नक्कीच त्याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. पण मग आता माझ्या हातात जे उरलेले पुढचे 60 दिवस आहेत, 60 days टू गो, याच्यासाठी आज डे 1 टू डे 60 यात आपण काय केलं पाहिजे यावरती डिटेल बोलूया. मित्रांनो, नोटिफिकेशन आलं. आता ठरल्याप्रमाणे आपले जे पेपर आहेत ते 28 सप्टेंबरला प्रिलिम्स आहे. आता या सर्वात ना प्रिलिम्स गो थ्रू करत आपल्याला मेन्स लिहायची आहे. ही पहिल्यांदा आपण मेन्स लिहिणार आहोत. एमपीएससी मध्ये ही पहिल्यांदा रिटर्न टाइप ऑफ मेन्स असणार आहे. तर मुळात म्हणजे ज्या वेळेला असं काहीतरी पहिल्यांदा होत असताना त्यावेळेला तुम्ही पास होण्याची प्रोबॅबिलिटी ही स्वतःबद्दल जास्त बाळगावी. कारण त्यावेळेला सर्वांसाठीच ते नवीन आहे. त्यामुळे मी काहीतरी वेगळं केलं तर माझा नंबर कदाचित पुढे लागू शकतो. या मताचा मी तरी आहे की काहीतरी वेगळं जर माझ्यात असेल आणि मी काहीतरी वेगळं करत असेल तर ऑफकोर्स त्याच्यात माझा सिलेक्शनचा रेशो नक्कीच वाढेल. त्यामुळे आता प्रिलिम्स वरती फोकस करणं खूप जास्त गरजेचं. बघा, आता अगदी सुरुवातीपासून सुरू करूया. तुम्हाला हॉल तिकीट येईल साधारण 8 दिवस आधी आणि त्या हॉल तिकीट वरती 28 सप्टेंबरचे हे असे टायमिंग्स असणार आहेत, ज्याच्यात तुम्हाला सकाळी प्रवेश करायचा आहे केंद्रावरती 8:30 वाजता. तुमची शेवटची जी वेळ असेल परीक्षा हॉलमध्ये जाण्याची ती 9:30 आहे. मग 10 ते 12 सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तिथे पहिला पेपर फेस करायचा आहे. एमसीक्यू टाइप आहे तो. दुसरा पेपर, पहिला जो आहे तो आहे जीएस, दुसरा जो पेपर आहे तो सीसॅट, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. 2:30 वाजता तुम्हाला केंद्रात एंट्री मिळेल आणि मग 3 ते 5 हा दुसरा पेपर आहे. ह्याला तुम्ही लोक म्हणतात की हा क्वालिफाईंग आहे, पण आयोग ना ट्रेंड सेटर बनलेला आहे आणि ट्रेंड चेंजर सुद्धा बनलेला आहे. मधल्या काळात गट ब चा पेपर खूप इझी आला, कट ऑफ खूप वरती गेला. गट क चा पेपर हा त्या मानाने मात्र मॉडरेट आणि हार्ड स्वरूपाचा होता. हो, मॉडरेट आणि हार्ड स्वरूपाचा होता. बरेच लोक म्हणतात इझी आहे, इझी आहे, इझी आहे. ते म्हणजे आता ते सांगायला असतंय फक्त लोकांचं. तो पेपर मॉडरेट आणि हार्ड स्वरूपाचा होता. ह्याच्यात आता
मजेची बाब बघा की हे स्ट्रेट उलट व्हायला पाहिजे होतं. इथे गट क चा पेपर इझी आणि गट ब चा पेपर जरा हार्ड पाहिजे होतं. आयोगानं बरोबर ट्रेंड चेंज केलेले आहेत. आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धती सुद्धा मधल्या काळामध्ये प्रचंड बदललेली आहे. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की पेपर क्वालिफाईंग आहे म्हणून मी त्याचा अभ्यास सोडून देतो. तर मित्रांनो, आय रिक्वेस्ट यू की तुम्ही हे न केलेलंच योग्य आहे. इथे जरा जरी काठिण्य पातळी टफनेस वाढली तरी जे क्वालिफाय व्हायला 33% मार्क पाहिजे ते मिळणं सुद्धा अवघड आहे. हो, ते मिळणं सुद्धा अवघड आहे. त्यामुळे मी असं सांगेल, चला 3 ते 5 नाही तुम्ही प्रॅक्टिस करत आहे, ऍटलिस्ट दुपारी 3 ते 4 तरी प्रॅक्टिस करा आणि ती स्पेशली सीसॅटचीच करा. मग त्याच्यात बुद्धिमत्ता, अंकगणित असलंच पाहिजे. कॉम्प्रिहेन्शन, इंग्लिश पॅसेजेस, मराठी पॅसेजेस असलेच पाहिजे. त्याच्यात रिझनिंग, सिटिंग अरेंजमेंट अँड ऑल यांचा अभ्यास असलाच पाहिजे. सीसॅटचाच अभ्यास करा कोर. पुढे जात असताना बघा, आता एक एक पॉइंट धरून बोलूया. सगळ्यात पहिल्यांदा तर मला असं वाटतं की डे 1 पासनं तुमची परीक्षा केंद्रात बसण्याची जी मानसिकता आहे, मेंटॅलिटी आहे, ती तयार व्हायला पाहिजे. ते हा एक छोटासा जोक मी तुमच्यासाठी दिलेला आहे, तो डायरेक्ट अप्लाय पण होत असतो. परीक्षा केंद्रामध्ये आजपासून पुढचे 60 दिवस 60 डेज तुमच्या बरोबर काय काय होऊ शकतंय त्या सगळ्या प्रोबॅबिलिटी लावून टाका. बसलाय, फॅनचा आवाज येतो, खाडखाड खाडखाड खाडखाड, एक्झामिनर सारखा तुमच्या आजूबाजूने जातोय, डिस्टर्बन्स आहे, कोणाला तरी येऊ नाही दिलं म्हणून तो कांगावा करतोय, इथपासून ते अगदी तुमचा पेन व्यवस्थित चालत नाही तिथपर्यंत सगळ्या प्रोबॅबिलिटी लावून घ्या, सो दॅट तुम्ही त्या डे 60 साठी रेडी व्हा. प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला तिथं गेल्यानंतर कळतं की अरे मी ह्याच्यासाठी प्रॅक्टिसच नाही केली. ते तिथं व्हायला नको. ज्या चुका करायच्या त्या आज करूया. डे 60 ला जेव्हा तुम्ही तयार व्हाल ना, तेव्हा तो तुमचा ऍट बेस्ट असला पाहिजे. मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की या चुका करत असताना या चुका तुम्हाला लिहून ठेवायच्या. रोज एक वही आणि एक नोटबुक सोबत ठेवायची. मी ह्या चुका तुम्हाला लिहून ठेवायच्यात. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता जीएस साठी मजेची बाब आहे की 120 मिनिटं तुम्हाला मिळतात आणि 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. त्यामुळे तुम्हाला प्रचंड वेळ मिळणार आहे. तुम्ही तुमचा रिलायबल एरिया निवडा की बाबा रे मला पॉलिटी चांगलं वाटतं, मी पहिले प्रश्न पॉलिटीचेच सोडवणार जेणेकरून मला कॉन्फिडन्स येईल. मला हिस्ट्री छान वाटतं, ठीक आहे, मी पहिले प्रश्न हिस्ट्रीचेच सोडवणार. डिसाईड करून घ्या आणि तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा की मला हा एरिया पहिले घ्यायचा, हा एरिया दुसरा घ्यायचा. आणि रोज जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात तेव्हा त्याच स्ट्रॅटेजीनुसार प्रॅक्टिस करा. डोंट चेंज युअर स्ट्रॅटेजी. आणि अनालाइज करा की मी ह्या पद्धतीत पेपर सोडवतोय तर मला काय फायदा होतोय, या पद्धतीत सोडवतोय तर मला काय फायदा होतोय. द डे आता मी याला 28 सप्टेंबर म्हणणार आहे. या दिवसाला तुमची वापरण्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती तुमची आत्ताच तयार झाली पाहिजे. ज्याला मी नाव देतोय की तो दिवस रोज जगावा लागणार आहे. रोज, द डे, रोज जगावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. बघा, मी जसं तुम्हाला म्हटलं ना की पास होण्याची प्रोबॅबिलिटी जर माझी जास्त आहे, हे सगळं पहिल्यांदा होतंय, मला माहिती माझ्याकडे नाविन्यता, वेगळं काहीतरी आहे, इनोव्हेशन आहे, माझ्याकडे जर पास होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे तर मी जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे. तो दिवस मी रोज जगला पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हटलं की तशी सेम एक छोटीशी पॉकेट डायरी आणि पेन रेडी करून ठेवा, जो तुमच्या रोज पॉकेटमध्ये असला पाहिजे. आणि या सगळ्या केलेल्या चुका आणि तुम्ही बरोबर ठरलेली स्ट्रॅटेजी लिहून ठेवा. मित्रांनो, ह्याचा वापर तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये पोहोचल्यानंतर आणि तुम्हाला परीक्षेच्या आदल्या दिवशी या वहीचा वापर तुम्हाला करायचा आहे, जे तुम्ही लिहून ठेवलेलं की मी इथे चुकतोय किंवा मी इथे बरोबर आहे. बघा, हे जेव्हा तुम्ही इंट्रोस्पेक्शन कराल ना तेव्हा ती स्ट्रॅटेजी सेट होणार आहे. हे इंट्रोस्पेक्शन खूप महत्वाचं आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या सीडीएस सरांनी सांगितलं सुद्धा की पहिले आपण जेव्हा पाकिस्तानवरती हल्ला चढवला त्यावेळेला आपल्या एअरफोर्स कडनं चूक झाली, पण ते आपण इंट्रोस्पेक्शन केलं की इथं चुकतोय, मग ते चला पाठीमागं घ्या, नव्यानं आपण काहीतरी करूया. बघा, नंतर आपण पाकिस्तानला धुतलाय. इंट्रोस्पेक्शन खूप महत्वाचं आहे. भारताची सेना एवढी करतेय
तर आपण आपल्या पेपरसाठी कदाचित त्याच्यापेक्षा जास्त बेस्ट दिलं पाहिजे, कारण तिथे सेनेला लढण्यासाठी बरेच ब्रेन उपलब्ध होते. इथे जेव्हा आपण लढतोय तेव्हा आपली स्ट्रॅटेजी ही आपली स्ट्रॅटेजी असते. आणि माझं तरी स्पष्ट म्हणणं आहे की ही स्पर्धा परीक्षा म्हणजे मी काल जर एक्स अभ्यास केला होता आणि जर मी आज X1 करू शकत असेल, जिंकलोय मी. पण मग तो ग्राफ असा वरती जाणारा पाहिजे आणि त्यासाठी मला माझ्या चुका कळल्या पाहिजे. तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्तीशी खोटं बोलू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण स्वतःशी बोलू शकतायत का? नाही बोलू शकत. तुम्हाला स्वतःशी खरंच बोलावं लागणार आहे आणि ते जेव्हा खरं तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवाल बघा, तुमच्यात बदल घडतील. चुकलात ना लिहून ठेवा की काल अरे मी पेपरमध्ये फक्त दिसलं की सायन्स पहिले घेतला, पण मला असं दिसलं की जेव्हा जेव्हा मी सायन्स पहिल्यांदा घेतोय तेव्हा तेव्हा माझा स्कोर डाऊन होतोय. याचा अर्थ सरळ साधा आहे, सायन्स पहिले दिसलं तरी घ्यायचं नाही. किंवा एक अजून एखादा विषय घेऊन टाकूया आपण, एक्स विषय. चला, एन्व्हायरमेंट पहिले आला आणि मला एन्व्हायरमेंट जमतच नाहीये, मग नका घेऊ एन्व्हायरमेंट, बेस्ट आहे, त्याला मागे सोडून द्या. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला आत्ता ड्रॉ करावी लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला लिहून ठेवावं लागणार आहे. मी सजेस्ट करेन की नवीन काहीच वाचू नका, आता फक्त उजळणीला वेळ द्या. उजळणी आता खूप जास्त महत्वाची. तुम्ही जे काही आत्ता केलेलं आहे आधी ते तुम्ही रिवाइज करणं गरजेचं आहे. बाजारात कोणत्याही प्रकारच्या नोट्स येऊ द्या, त्यांना हात लावू नका. मी हे अशा प्रकारच्या लोकांबद्दल नक्की सांगेन. हे चतुर जे लोक आहेत ना, 3 इडियट्स मधला चतुर तुम्हाला माहिती असणार आहे. हे चतुर जी लोक आहेत ना, ही काय करतात, बरोबर एखादं नवीन पुस्तक घेऊन येतात आणि बरोबर त्याला माहिती आहे तुम्हाला, 3 इडियट्स पाहिला असेल तुम्ही, दाराच्या खालनं टाकून देतात. सगळ्यांचा इतरांचा अभ्यास डिस्टर्ब करतात. अरे हे नवीन आलेले करंट अफेअर्स तू वाचलं का? आणि आपण लागतो त्याच्या नादाला 400 पानांचं नवीन पुस्तक. बघा, हे करणं म्हणजे सुसायडल अटेम्प्ट आहे. ते तुम्ही नवीन 400 पानं वाचायला घेतात, म्हणजे तुमचा आधीची रिव्हिजन सगळी बाजूला राहणार आहे. नवीन 400 पानावरती तुमचं माइंडसेट शिफ्ट होणार आहे की आता मला परत हे नवीन 400 पानं करायची आहेत. कधी होतील ते, आणि ते रिवाइज कधी होतील? नका करू, काही गरजेचं नाहीये. त्यापेक्षा तुम्ही आधी जे केलेलं आहे त्याच वाचण्याकडे लक्ष द्या. दॅट्स इट. नवीन काहीही करू नका. या चतुर लोकांच्या नादाला बिलकुल पण लागू नका. नोट्सचं वाचन हे खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही ज्या आधी नोट्स काढलेल्या आहेत त्यांच्या भराभर नोट्सचं रीडिंग चालू कर. तुमच्या नोट्स जे आहेत ते तुमच्या वाचून पटकन होतील. तुम्ही आधी करंट अफेअर्सचं वाचन केलेलं आहे, तुम्ही आधी GS वाचलेलं आहे, ते घ्या, दनादन त्याला रिव्हिजन द्यायला सुरुवात करा. चालू घडामोडी, तुम्ही जे मासिकं वाचलेली आहेत ती आता परत काढण्याची वेळ आलेली आहे, ते मासिकं व्यवस्थित करा. नवीन वाचण्याच्या नादाला लागू नका. जमल्यास चालू घडामोडींचे क्वेश्चन सोडवा. क्वेश्चन सोडवल्यामुळे फायदा काय होतो, आपला माइंड जरा जास्त तरबेज राहतो की अरे हे बरोबर हे चूक, हे बरोबर ते चूक. त्याच्यात स्वतःच्या पॉलिसी डिसाईड करून घ्या. उदाहरणार्थ तुम्ही बघा, प्राइजेस वरती जेव्हा जेव्हा क्वेश्चन आलेले आहेत ना, तेव्हा तेव्हा तुम्ही इयर मध्ये गडबड झालेली, हे दरवेळेला होत नाहीये, पण इयर मध्ये गडबड झालेली जास्त वेळेला तुम्हाला दिसेल. हे तुम्हाला अनालिसिस नंतर कळेल. जे बघा, आता मागच्या वेळेला जो प्रश्न होता तो वर्गीस कुरियन साहेबांबद्दल होता, तर त्या प्रश्नामध्ये आयोगानं त्यांच्या पुरस्कारांमध्ये गडबड केली. आता MS स्वामीनाथन साहेबांवरती प्रश्न विचारला, त्याच्यात पण तुम्हाला तिथे पुरस्कार दिसतात. याच्यावरनं सरळ साधं आहेत की जी महत्वाची माणसं आहेत, इम्पॉर्टंट पर्सन्स इन न्यूज, त्याच्यामध्ये आयोग कुठं चूक करतोय सापडवा. ते स्पोर्ट्सचे क्वेश्चन बघा, काहीतरी गोष्टीला तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये सारखेपणा दिसेल, त्याला सापडवा. किंवा तुम्हाला एक अजून निदर्शनास येईल की सध्याच्या ज्या परीक्षा चाललेल्या त्यांच्या ट्रेंडिंग विषय म्हणजे मोदी कुठे कुठे गेलेले होते आणि त्यांच्याशी रिलेटेड क्वेश्चन. मग ते व्यवस्थित सगळे तुम्ही करून ठेवा. बघा, हे एरियाज तुम्हाला तेव्हाच कळतील जेव्हा तुम्ही त्या PYQच्या सोबत जाल. त्यामुळे डेली एक क्वेश्चन पेपर सोडवणे हे तुमचं सगळ्यात महत्वाचं काम असणार आहे. म्हणून मी त्याला PYQचा अभ्यास म्हणेन. हे तुम्हाला ते आयोगाचा मूड तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही आयोगाबरोबर बोलाल. पहिली 10 दिवस तर मी सांगेन, तुम्हाला सजेस्ट करेन की 2010 पासून ते 2025 पर्यंत MPSC ची सर्वात पहिल्यांदा क्वेश्चन पेपर सोडवा. आणि यात मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सगळ्यांनी कंबाईन प्रिलिम्स, मग ती गट ब असू दे किंवा गट क असू दे, कंबाईन मेन्स गट ब आणि गट क ह्याचा सुद्धा GS चे पेपर बघा. मी माझ्या बॅचेस मध्ये मुलांना दाखवलेलं आहे की हे बघा, गट ब मुख्य परीक्षेत प्रश्न होता आणि हे बघा लगेचच तुम्हाला इथे पुढे राज्यसेवा पूर्व मध्ये प्रश्न दिसेल. तेव्हा आता राज्यसेवा मुख्यच
राज्यसेवा मुख्य मध्ये जो एक प्रश्न आलेला आहे तोच कंबाईन गट क च्या त्या फ्रेमवर्क मधला दिसतोय प्रिलिम्सला. लक्षात घ्या, जो क्वेश्चन काढणारा व्यक्ती आहे तो कदाचित एकच आहे, त्यामुळे त्याचा डिसाइडेड माइंडसेट आहे की या घटकावरती असा असा प्रश्न बनू शकतोय, तो त्यालाच रिप्लिकेट करतोय. असंच करत असताना मी तुम्हाला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वरचा क्वेश्चन दाखवलेला आहे, ज्यांनी माझ्या बॅचेस केलेल्या त्यांना दिसेल. 8 क्वेश्चन मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वरती जसेच्या तसे. आयोग पॅटर्न फॉलो करतोय ना, मग आधी आयोगाला फॉलो करा. जोपर्यंत तुम्ही आयोगाला फॉलो करणार नाही तोपर्यंत समजणारच नाहीये की आयोगाच्या डोक्यात काय चाललेलं आहे. बरोबर मित्रांनो, म्हणजे मी हे एक उदाहरण खूप छान दिलेलं आहे बघा. नीरज चोप्रा सर रिसेंटली 3 गोष्टीत करंट अफेअर्स मध्ये आहेत ते. एक, त्यांना टेरिटोरियल आर्मी मध्ये एक पोस्ट मिळाली. 2, त्यांनी 90 मीटरचा त्यांचा बॅरियर क्रॉस केला. आणि 3, ते ऑडीचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत. ते जरा नीट बघा. ते म्हणजे त्यांनी भाला फेकला आणि झाले अकम्प्लिश असं नाहीये. ते जिम मध्ये डेली 7 ते 8 तास देतात. एवढी सफलता, एवढं सक्सेस मिळाल्यानंतर पण माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे की तेवढाच टाइम आणि तेवढीच एनर्जी तुम्ही पण इन्व्हेस्ट करतायत का? कदाचित आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त काम करावं लागेल, कारण त्यांनी अचीव्ह केलेलं आहे, आपल्याला अजून अचीव्ह करायचंय. त्यामुळे इथे प्रॅक्टिस खूप जास्त महत्वाची आहे, आणि स्पेशली पीवायक्यू प्रॅक्टिस, कारण तीच तुम्हाला सांगणार आहे की आयोगाला काय हवंय आणि आयोगाला काय नकोय. मित्रांनो बघा, आता म्हणजे तुम्ही बरेच विद्यार्थी विचारतात की सर मुख्यचा काय, बाजूला ठेवा सर. आपण पीडब्ल्यू मध्ये सुद्धा ज्यांनी आपल्याकडे ऑप्शनल बाजूला ठेवला, आपण ऑप्शनल घेतला, आपण त्यांना सुद्धा सांगितलं की थोडं थांबा बाबांना, आता प्रिलिम्स आहे का प्रिलिम्स, फोकस करा फक्त. कारण प्रिलिम्स निघाल्यानंतर तो तुमचा मेन्सचा एवढा भला मोठा अभ्यास असून काय फायदा नाही. प्रिलिम्स आहे का प्रिलिम्स, आता मुख्य सगळी बाजूला ठेवा. मुख्यचं काहीही वाचत बसू नका. ऑप्शनल बिप्शनल ठेवा बाजूला. आता त्याचं आपल्याला काहीही काम नाही आहे. व्हॉट टू डू, जसं मी नेहमी म्हणतो की एमपीएससीचा पॅटर्नच वेगळा आहे. तर बघा, हे जे आपल्याला समोर दिसणारे 7 सब्जेक्ट्स, त्याचं सरळ सरळ तुम्ही टाइम टेबल तयार करून घ्या की रोज जर समजा मी 10 ते 12 क्वेश्चन पेपर सोडवतोय, बेसिकली एवढा वेळ लागणार नाहीये. तुम्ही 10 ते 11 मध्येच क्वेश्चन पेपर सोडवून टाकाल. जो 11 ते 12चा वेळ आहे ना, तो अनालिसिसला द्या की माझं काय चुकलं आणि माझं काय बरोबर आलं, पण हा वेळ नक्की द्या. मग पुढे हा तर एक टाइम स्लॉट झाला. दुसरा टाइम स्लॉट म्हणजे 3 ते 4चा टाइम स्लॉट देतात तुम्ही सीसॅटला. उरलेल्या वेळांमध्ये जी तुम्ही इथं चूक केलेली आहे, जी ती लिहून ठेवलेली आहे की मला हा प्रश्न जमलेला नाहीये, हा या विभागावरचा होता, हे विषय धरा आणि त्यांना आज नंतरच्या 60 दिवसांमध्ये विभागा. पैकी करंट अफेअर्स तर तुम्ही डेली करत असणार आहे, त्याची रिव्हिजन डेली करत असणार आहे. म्हणजे आता उरतात आहेत किती तुमच्याकडे 6 सब्जेक्ट, 10-10 दिवस तुम्ही देऊ शकता त्यात इझिली तुमच्या नोट्सला. मग जो उरलेला वेळ आहे तुमच्या टाइम टेबलमध्ये, आता तुमचं टाइम टेबल कसं आहे ते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. आता हा तर वेळ निघून गेलेली आहे, 11 ते 12 गेली आणि 3 ते 4 गेली. ह्याच्यानंतर उरलेले जे स्लॉट आहेत ते तुम्ही इकडे देऊ शकता. त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण तुमची इथे सीसॅटची सुद्धा प्रॅक्टिस होतीये रोज 1 तासामध्ये, आणि तुम्हाला वाटतंच की सीसॅट मध्ये पण गडबड होतीये. मग 4 ते 5चा वेळ अजून सीसॅट साठी डेडिकेटेड देऊन टाका. रोज 2 तास बस झाले, तेवढे मोर दॅन सफिशियंट आहे. 3 ते 4 पेपर सोडवला, 4 ते 5 प्रॅक्टिस केली, दॅट्स इट. पण ही प्रॅक्टिस नक्की करा, सीसॅटला वेळ नक्की द्या, हे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन. 10 ते 12 क्वेश्चन पेपर, परत एकदा सीसॅट 3 ते 5 क्वेश्चन पेपर झालाच पाहिजे, तुमच्या मॉक टेस्ट झाल्याच पाहिजे. आणि मी जसं म्हणतोय तसं सीसॅट वरती अति आत्मविश्वास नको की हे मला जमून जाईल. 200 तर 200 मला काय करायचे, तिथे 200 मार्क आहेत आणि मला 80 पैकी 2 तासांमध्ये क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. नाही, आत्मविश्वास बिलकुल नको. आयोगानं पॅटर्न चेंज केला तर पळता भुई थोडी होती. मी तुम्हाला परत सांगतो की झालं, आयोगानं जर पॅटर्न चेंज केला तर जे जीएस बहाद्दर आहेत ना, त्यांची सुद्धा वाट लागल. तुम्ही 2 मिनिटासाठी विचार करा, जे गट ब आणि गट क ला आयोगानं केलं ते जर राज्यसेवा पूर्वला आयोगानं केलं तर काय होईल? ट्रेंड चेंज केला तर काय होईल? तो पेपर जर सीसॅटचा अवघड काढला तर काय होईल? त्यामुळे आत्मविश्वास नको. बघा, चांगला चान्स आहे ना, मग हाताने घालवू नका, आणि त्याची बेस्ट प्रॅक्टिसच करून जा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. मग हे करण्यासाठी मला परत एकदा वाटतंय की 2011 पासून ते आता 2025 पर्यंतच्या आधी आयोगाचे सगळेच्या सगळे क्वेश्चन पेपर बघणं हा सर्वात पहिला काम तुमच्या सगळ्यांचा असणार आहे. हे जे सगळेच्या सगळे भाग आपल्याला आयोगानं दिलेले आहेत त्याला
तुम्ही व्यवस्थित बघणं आणि त्याचे क्वेश्चन पेपर व्यवस्थित सोडवणं हे तुमचं काम असलं पाहिजे. यात जो भाग मला नेहमी सांगायला आवडतो आणि ज्यानं मला पण फायदा झालेला आहे तो मी नेहमी म्हणेल की हे 3 मुद्दे, ज्याच्यातला सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे मित्रांनो स्वतःला शांत ठेवा. हे जे 60 डेज आहेत हे तुमच्या लाईफ मधले खूप महत्वाचे दिवस आहेत. ही प्रिलिम्स एकदा निघाली ना, तुम्हाला 28 सप्टेंबरच्या संध्याकाळी कळून जाणार आहे की तुमची प्रिलिम्स निघालेली म्हणून. सिरियसली पहिले 10 ते 12चा पेपर दिला, 3 ते 5चा पेपर दिला, संध्याकाळी आला तुम्हाला कळून जाईल. नॉर्मली सगळ्या क्लासेसच्या की येऊन जातात, आपण सुद्धा लाईव्ह असतो, की येऊन जातात, तुम्हाला कळून जातंय मला मार्क व्यवस्थित आहे, इतरांना माझ्यापेक्षा मार्क कमी आहे. हे कळाल्यानंतर तुम्ही मेन्सच्या अभ्यासाला शांततेत सुरुवात करू शकाल. त्यामुळे आता फक्त फोकस 28 सप्टेंबर एका 28 सप्टेंबर दॅट्स इट. स्वतःला शांत ठेवा आणि फक्त आता तो एकच प्लॅन करा की त्यासाठी मला काय काय करायचं, माझं काय काय राहिलंय, मला काय काय कम्प्लीट करायचं. 1 2 याच्यात ना मित्रांनो हा सेकंड पॉईंट खूप महत्वाचा आहे की तुम्ही सगळ्यांनी ना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा. एक स्टोरी तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल की एखाद्या गावामध्ये समजा एखादं झाड त्या गावातल्या लोकांना तोडायचं असेल तर ते लाईनीत उभे राहतात आणि त्या झाडाच्या जवळ येऊन त्याला घाणघाण बोलतात. काही दिवसांनी ते झाड सुकतं आणि ते मरतं. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेच आहेत. एक निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमची सगळी जर्नी खराब करून टाकेल. त्याच्यामुळे जे लोक निगेटिव्ह बोलतात त्यांच्यापासून 4 हात दूर राहा. त्यांना आपण नंतर त्यांच्या घराच्या बाहेर 10x10चा बॅनर लावू, फायनान्स मी करतो चिंता नका करू, 10x10चा बॅनर लावू आपण त्यांच्या घराच्या समोर, तू निगेटिव्ह बोलला म्हणून मी पास झालो असं. पण आता तरी त्यांच्यापासून दूर राहा. आता त्यांचा प्रभाव तुमच्यावरती पडू देऊ नका, त्यांच्यापासून स्पष्ट दूर राहा. पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा, ज्यांना तुमच्या पंखांवर भरोसा आहे, अशी लोक की ज्यांना माहिती तुम्ही हे अचीव्ह करू शकता, अशांच्या सोबत राहा. नेक्स्ट मित्रांनो, स्वतःला वेळ द्या, हे खूप गरजेचं आहे. रोज 1 तास चाला, योग करा. ह्याच्यानं फायदा हा होईल की तुम्हाला डेली टाइम टेबल मॅनेज करता येईल की मी काल इथे चुकलो, आज मला हे बरोबर करायचंय, आज मला हे नवीन करायचंय, आज ह्याच्यात नाविन्यता आणून बघूया. सीसॅटचा हा प्रश्नपत्रिका सोडवत असताना इथे ही गडबड होतीये, आज प्रश्न आला की आज असं करून बघूया. जोपर्यंत तुम्ही ट्रायल एरर करत नाही जाणार तोपर्यंत तुम्हाला वे आउट नाही सापडणार आहे. आणि तो सापडावा याच्यासाठी तुम्ही रोज 1 तास चाला, योग करा. आणि ते करत असताना तुम्ही आज काय करणार त्याच्यावरती विचार करा. बघा तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळतील. मला मिळालेली आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुम्हालाही मिळतील. तुम्ही करून बघा आधी. नेक्स्ट मित्रांनो, जगातला सर्वात महत्वाच्या व्यक्तीला वेळ द्या आणि तो सर्वात महत्वाचा व्यक्ती हा तुम्ही आहात. हे खूप जास्त गरजेचं आहे. या धकाधकीच्या जीवनात मला काय हवंय आपण त्याच्याकडे विसरूनच जातो. तो हे न करता तुम्ही फोकस करा की तुम्हाला काय हवंय आणि तुम्ही काय वेगळ्यानं करू शकता. पुढे जात असताना हे एक मला खूप वाटतं की बाहेरच्या जगातली इंजेक्शन आपण बंद केली पाहिजे की हे केलं तर माझा अभ्यास होतो, असं झालं तर माझा अभ्यास होतो, तसं केलं तर मला फायदा होतो. हे बंद झालं पाहिजे. मला अभ्यास का करायचा आहे, मला माझं करिअर घडवायचं, दॅट्स इट. बाकी त्याच्यातले बाहेरच्या जगाची इंजेक्शन नको की हे ह्याचं काहीतरी व्याख्यान ऐकलं की मला इन्स्पिरेशन येतं, असं काहीतरी केलं तर मला इन्स्पिरेशन भेटतं. नाही, ते नको. जोपर्यंत आतून येणार नाही ना तोपर्यंत ती आग व्यवस्थित लागणार नाही. शेवटी जाता जाता मी एकच म्हणेल की तुमच्या पंखात जर बळ असेल ना तर तुम्हाला कुठं झुकण्याची गरज पडणार नाही. तुम्ही आरामात उंच आकाशात झेप घेऊ शकाल. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आजपासून ते 60 दिवस व्यवस्थित जगा. मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला 100% फायदाच होईल. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. परत एकदा ऑल द व्हेरी बेस्ट.